चला दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी येते. वाकलन आणि पिसवली या टीमला. आवाज महाराष्ट्राचा आदरणीय विश्वनाथजी भंडारी साहेबांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपये आणि जो कोणताही फलंदाज जी जोडी एकूण 3 धावा धावून पूर्ण करेल त्याच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक. भावेश गायकर यांच्या माध्यमातून सलगच्या 3 चौकारांसाठी 500 आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. बाणाशेठ गायकर आणि भावेशजी गायकर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. वाकलन या टीमला भरघोस पारितोषिक आहेत या सापाड चषकामध्ये. चेक. थँक्यू सो मच रोशन दादा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सापाट चषक 2025 मॅच बिटवीन जेजी स्पोर्ट्स वाखन आणि वीर बजरंग पिसवली या 2 संघांदरम्यान. पिसवलीच्या बाजूने टॉस लागला, फिल्डिंग करण्याचा त्यांनी डिसिजन घेतलेला आहे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये ऋषी भोईर आणि जीत भोईर सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला पिसवली जास्त वेळ घेताय तुम्ही. साहिल प्लीज मॅचला सुरुवात करा. वाखन तुमचा एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये नाहीये प्लीज. 12वा खेळाडू. चला साहिल प्लीज. मॅचला आपण सुरुवात करत आहोत. मिड ऑन आते आणि ऑन साइडला आपण पाहतोय मिड विकेट ऋषीसाठी तर लॉंग ऑफ डाऊन दी ग्राउंड. पहिला बॉल फुल लेंथ ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेगला मिसफील्ड झाले. मागून येतोय बॅकअप. त्यांना लागून बॉल थोडासा वळला होता. डीप मधून सुजित थ्रो करतोय, साहिल थ्रो करतोय. तोपर्यंत आपण पाहतोय येत असताना ती 1 धावाने खातं उघडत असताना जीजी स्पोर्ट्स वाखनचं आपल्या सर्वांचा अभिमान. बायकर मॅन देखील केतन मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. शुभेच्छा जरूर आहेत वाखनला. आताही कुठेतरी केतनला वाटत असेल की खेळावं, पण जो इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 3चा कॉन्ट्रॅक्ट आहे त्यामुळे ते रूल्स अँड रेग्युलेशन त्यांना फॉलो करावे लागतात. ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. सापाट चषकाला पिंटदादा पाटील, आदिक शेठ पाटील आणि जीजी स्पोर्ट्स वाखन त्यांची होम टीम आहे. जरूर या टीमला देखील त्यांच्याकडून शुभेच्छा आहेत. 1 धाव आली आहे. स्वयं आत आला नाही बॉल. बॅटच्या पद्धतीनं ऑफ कटरसाठी फिरली होती जीतची, मात्र सीमअप होता. लेदर बॉलच्या पद्धतीने पडल्याबरोबर आपण पाहतो बऱ्याच वेळेला सरळ निघून जातो सीमअप. तसा हा बॉल पडलाय आणि थेट निघून गेला विकेट किपरकडे. आती आला नाही, बाहेरही गेला नाही. लॉंग ऑफ डाऊन दी ग्राउंड ऑन साइड मिड विकेट. या वेळेला आज जरी आला ना मोठे गॅप समोर खेळला. लॉंग ऑन रिजन मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर चाललाय. इथे आलाय जीतचा बॅट मधून चौकार. आणि ज्या ठिकाणी बॉल गेलाय तिकडे आपल्याला जरूर बाईक पाहायला मिळते. आदरणीय अरविंद भंडारी साहेब यांच्याद्वारे ते आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. हिरो HF डिलेक्स या स्पर्धेचा आपण मालिकावीरसाठी देणार आहोत. आणि किक नाही तर आता सेल्फ स्टार्ट. खर्च आहे तो चर्चा आहे. पिंट्या शेट पुढे आलाय. ऑन ड्राइव्ह पुन्हा केला. बॉल चालला लॉंग ऑन कडे. फिल्डर फार वेगाने आलेत. वेगाने ते बॉल वरती आले होते. त्याच वेगाने बॉलला उचलू शकले नाही आणि मिळत आहेत त्या अर्थातच 2 धावा जीत आणि ऋषीला जीजी स्पोर्ट्स वाखनला.
13 धावा धावफलकावरती सध्या आपण पाहतोय. 52चा प्रोजेक्टेड स्कोर सध्या तरी आपल्याला दाखवत आहे. 62चा दाखवत आहे. त्याचं कारण पहिल्या 5 बॉलमध्ये 13 धावा धावफलकावरती सजलेल्या आपण बघितल्या. शेवटचा बॉल पॉवर प्ले मधला स्वयं. सीमअप होता. सेकंड बॉलच्या पद्धतीने जीतसाठी आतही आला नव्हता, बाहेरही गेला नव्हता. तसा शेवटचा बॉल डॉट आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावफलकावरती जीजी स्पोर्ट्स वाकण 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि या स्पर्धेची चर्चा आपण मागचे 1 महिना त्या अगोदरपासून पाहत आहोत. 48 ग्रामीण संघांना निमंत्रण आहे. फक्त प्रवेश फी 9,000, 1,00,000चं पारितोषिक आहे. आणि खास करून आकर्षण राहिलं की अंपायरसाठी प्रत्येक अंपायरला सायकल आहे, प्रत्येक कॉमेंटेटरला सायकल आहे. ज्या टॉप 4 टीम्स असतील सेमीफायनलिस्ट टीम त्यांच्याही 12व्या खेळाडूंसाठी आपल्याला जरूर सायकल पाहायला मिळतात. आणि हा जो संपूर्ण फॉर्म सध्या तरी आमच्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे. विनंती आहे फिल्डिंग करणारी टीम थोडंसं स्पीडअप करा आपण प्लीज. आणि त्यासोबत यंदा तर जरूर सायकल आहेत, मात्र नेक्स्ट इयर अंपायर्सला एक मोटार सायकल असेल, अर्थातच बाईक, कॉमेंटेटरला एक बाईक असेल. 12th मॅच जे सेमीफायनल्स टीम आहेत त्यांच्यामध्ये एक बाईक आहे आणि त्याचबरोबरीने सिरीजसाठी तर तुम्हाला ऑलरेडी एक बाईक आहे. टोटल 4 बाईक्स ही स्पर्धा नेक्स्ट सीझन मध्ये सापाट चषक आपल्या समोर असेल. नाविन्यपूर्ण संकल्पना. पिंट्या शेठ पाटील यांची ही संकल्पना आहे. अधिक शेठ पाटील आणि खंबीर साथ आहे संपूर्ण आमची कुशल शिषा स्पोर्ट्स सापाट. निल्सन मडवी, विघ्नेश मडवी असतील मंचावरती. संपूर्ण आमचे आयोजक त्यामध्ये सेकंड ओव्हर विवेक ऑन साइडला शफल ऑन टर्न करण्यात आला. डिफाईन लेगला पहिल्या बाउन्स वरती बाउंड्री लाईनचा वार चौकार. चौकाराने या चौकारासोबत 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. धावा पाहिजे सध्या जीजी स्पोर्ट्स वाकल आणि तो प्रयत्न ऋषी करतोय. पुन्हा शफल रेंज मध्ये त्याचा बॉल होता, बाउन्स होता बॉल मध्ये, मात्र इथे फटका लागला नाही. नाराज जीती आपल्याला पाहायला मिळाला आणि नाराज स्वतःवरती ऋषी देखील आहे. बॉल दुसऱ्या बाजूने खराब पडलाय. संजयला माहिती आहे गोलंदाज विवेक सोबत ती चर्चा करतोय. वाचलायस तू. जर अटेम्प्ट केलास आणि एज जरी असती तरी फाईन लेगच्या वरतून बॉल डीप मध्ये गेला असता. धावसंख्या थांबलेली आपण पाहतोय. विवेकचा पहिला डॉट आला, देन चौकार आला, देन डॉट आला. 3 बॉल आणि बाकी आहेत. मॅच नंबर 8 मध्ये आपण आहोत. यानंतर मॅच नंबर 9 गावदेवी कौसा आणि गावदेवी खार्डी. दोन्ही संघाचे कॅप्टन येऊन थांबा आपण मंचावरती. बॅट आणि पायाच्या मधून विकेट किपर कडे आला. 1 मोर डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. चौकार जरी आला असला तरी 3 डॉट बॉल आलेले आहेत. 4 बॉल मध्ये फक्त 4च धावा. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय पहिल्या 4 बॉल मध्ये एक चौकार म्हणजे 4च धावा आलेल्या आहेत. यंग ब्रिगेड जरी असली तरी साहिल कडे तो कॉन्फिडन्स आहे. संजय या लीड करत आहेत संघाला आणि मागचे 3ही तुम्हाला जरूर सिनियर प्लेअर पाहायला मिळतील. ज्यामध्ये आपल्याला मनोज पाहायला मिळतोय, ज्यामध्ये सागर भोईर आपल्याला पाहायला मिळतोय, विकेट किपर संजय आपल्याला पाहायला मिळतोय. फारशा फॉल ऑन साइडला उडवला. टीप मध्ये फिल्डर त्याचा वाक्या बाहेर. लॉंग लेगला क्लिअर करणारा ऋषीचा षटकार.
षटकाराला आणि या 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या आपण पाहतो 23 धावा धावा फलकावरती. 23 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. एक चौकार एक षटकार आलाय, 3 डॉट बॉल आले, 10 धावा सध्याच्या घडीला. आणि जे शॉर्ट टर्म क्रिकेट आहे त्यामुळे त्यामध्ये आपण म्हणू शकत नाही की महागडे षटक आहे. पाहूयात पण शेवटचा बॉल आपल्याला सांगून देईल. जागा बनवली इनसाइड आउट. वाव, काय फटका आलाय कव्हर्सला. ऋषी भोईरचा बेधुंद करणारा. काही महत्वपूर्ण सूचना आहे, कारण यानंतर देखील आपल्याला एक मॅच कव्हर करायची. 2 षटकांचा खेळ संपला. 5 बॉल 12 जीत खेळतोय, 7 बॉल 17ला ऋषी खेळतोय आणि जीजी स्पोर्ट्स वाकण खेळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. 29 धावा नाबाद. ओपनिंग पेअरने चांगला खेळ केला आणि किरण फक्त पाणी घेऊन गेला नाही तर बऱ्याचशा गोष्टी ज्या पॅव्हलियनमध्ये सुरू असतात, जी चर्चा तिकडे केली जाते, स्ट्रॅटेजी प्लॅनिंग तिकडे बनली जाते, ती घेऊन मैदानाच्या आतमध्ये गेल्या. पुढच्या 2 षटकांमध्ये आपल्याला धावा किती पाहिजेत, कारण वाकण संघ यंदाचा थोडासा बदललेला आहे. बरेचसे उलटफेर त्यांच्या स्क्वॉडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या कारणास्तव बऱ्याच वेळेला आपण स्ट्रॅटेजीमध्ये प्लॅनिंग वेगवेगळ्या पद्धतीने पाहतो. पिसवली, चला प्लीज, पाणी तिकडे पाहिजे. एक्स्ट्रा प्लेअर आता फिल्डिंग सेट करा, यावर नंतर देतो आम्ही प्लीज. दोन षटकांचा खेळ संपला. 29 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. थर्ड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवरती सुजित भोईर. आज आपल्याला 50 रन्स पर इनिंग पाहायला मिळाले. ॲव्हरेज स्कोर होता आजही. एक रंगणाची भौगोलिक परिस्थिती, हवा खेळती राहते. दुपारपासून आपण सकाळी पहिले मॅच वगळता 10:30-11 पासून वारा ज्या पद्धतीने वाहतो तर संपूर्ण इव्हिनिंग सेशन पर्यंत आताही तुम्हाला जरूर वाऱ्याची झुलूक जाणवते. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. महत्वपूर्ण सूचना. सुजित फिरवला होता, लॉफ्ट केलाय समोर, हवेत आहे बॉल, लॉंग ऑफ. चान्स त्यांनी घेतले. ओ कॅच ड्रॉप. प्रणवला आपण बघितलं डीप मध्ये, व्यवस्थित आलाच होता पण कॅच तिकडे ड्रॉप झाली आहे आणि जीतला मिळते जीवनदान. ऍक्शन रिप्ले, हलका शफल झाला, बॉलला टॉस केलं होतं त्यामुळे इथे फटका जसा खेळला होता जीतला समजला फसलाय, आपली विकेट जाऊ शकते, पण लॉंग ऑफला कॅच ड्रॉप झाली आहे. 2 लागोपाठ षटकार ऋषीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. तिसरा आला तर विश्वनाथजी भंडारी साहेब, आवाज महाराष्ट्राचा, यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज मिळेल. आदरणीय बुधाजी पाटील साहेब यांचं आगमन, सुस्वागतम. फिल्डिंग मध्ये चेंजेस आहेत. कव्हर्स डीप आहे, लॉंग ऑफ डीप आहे. ऑन साइडला सध्या आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटचं लॉंग ऑन. मिड ऑन हवेत उडवलाय, लॉंग ऑनला चान्स. संजय येतोय, चांगला अटेम्प्ट, चांगला अटेम्प्ट आहे. बॉलला आतमध्ये ढकलल्या, शेवटच्या क्षणाला पुन्हा ढकलल्या प्रणवने. आता उचलून थ्रो केला जाईल. आपण पाहतोय तो रोहित कडून धावा किती पूर्ण झालेल्या दुसऱ्या बाजूने, तर त्या 3 धावा. वा, संजयचा अगोदर फर्स्ट अटेम्प्ट, देन अटेम्प्ट पाहायला मिळाला प्रणवचा आणि दुसऱ्या बाजूने रोहित. संजयने 3 सेव्ह केल्या, प्रणवने 1 धाव सेव्ह केली कारण तिकडे तो चौकार अडवत होता. तर त्यानंतर रोहित देखील आला, त्याने देखील तो थ्रो केला. तिघांचे एफर्ट्स आपल्याला जबरदस्त पाहायला मिळाले आणि ओव्हरऑल त्यांनी धावा सेव्ह केल्या. 3 धावा इथे मिळत आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या वाखळंदा. टोटल स्कोर सध्या 33.
जबरदस्त मॅच आहे. पिसवली जरूर यंगस्टर भरपूर आहेत, पण हा सामना शेवटपर्यंत जाईल याचे संकेत त्याने आताच दिलेले आहेत. वाकणची दहशत, दादागिरी मागच्या काही पर्वांमध्ये आपण बघितले, मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला टाइम लागत नाही. ऑफ कटर होता बॉल, आत आला व्यवस्थित, कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाही. जीतचा डीप स्क्वेअरकडे एक धाव, सिंगल नाही. बॉल उडालाय, जीत अर्ध्या विकेट पर्यंत आलेला आहे. सेकंडला चान्स घेत होता, पण बॅकिंगला सागरने लगेचच धाव ठोकली आणि सिंगलने धावसंख्या 34 वरती पोहोचले आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. सध्या आपण बघितलं तर 4:54 झालेले आहेत. पण या वेळेनुसार पुढचा सामना देखील होईल यात मात्र शंका नाही. 3 धावा धावून दुसऱ्यांदा पूर्ण केल्या दोघांनी. ऑफ फ्लिक केल्या बॉलला डीप मध्ये मिड विकेटला बॉल चाललेला आहे. थ्रो करतील तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. 3 धावांसाठी देखील ₹200 कॅश प्राइज आहे. आपण नंतर काउंट करू 3 धावा किती वेळेला धावलेले दोन्ही बॅटर. मागच्या तर एका बॉलवरती जरूर धावलेले आहेत. धावसंख्या सध्या आपण पाहतोय 35. आदरणीय भानाशेठ गायकर यांनी पॅक केलेला संघ आहे जीजी स्पोर्ट्स वाखन. 35 झालेला, 2 बॉल बाकी त्या षटकातील. बाउंड्री आली नाही, ती खंत आहे दोन्ही बॅटर्सला. प्रयत्न दिसा होतोय, टॉप एज, पुन्हा चान्स, एक्स्ट्रा कव्हर डाऊन दी बॉल. जजमेंट पूर्णपणे त्यांचं चुकलं. धावा तोपर्यंत आपण पाहतो 2 पूर्ण करण्यात आल्या. ट्रिपलला चान्स घेतली, आता विकेट जाऊ शकते आणि ती जाईल कोणाची? ऋषी भोईरची. रन आउट. एक्स्ट्रा कव्हर सध्या तरी आपण पाहतोय डीप मध्ये. चला वेळ जास्त चालला, प्लीज. स्विच हिटला प्रोटेक्शन आहे आता. फिल्डर कव्हर्सला सरकतोय आणि त्यासोबत आपण एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये आता पाहत आहोत. डिपिश कव्हर पॉइंट सेट. शेवटचा बॉल सुजित फिरवलं. हे जे बॉल आहेत त्यावरती मात्र मोठे फटके आले नाही जीत कडून. जबरदस्त गोलंदाजी, एकही बाउंड्री या षटकामध्ये दिली नाही सुजितने. 9 धावांचे षटक राहिलं आणि अर्थातच आता 3 षटकांचा खेळ संपला. जीजी स्पोर्ट्स वाकन ऑन 38 धावा. गावदेवी कौसा आणि गावदेवी खार्डीचे कॅप्टन मंचावरती येऊन थांबा. लगेचच आपण टॉस करणार आहोत जो आजचा शेवटचा सामना असेल. टाइमचं पंक्च्युअल असलंच पाहिजे आपण, त्यामुळे विनंती आहे तुम्हाला लगेचच आपण उपस्थित राहा मंचावरती. मॅच नंबर 9. एका बाजूला ओमकार आहेत जे कॅप्टन आहेत कौसाचे, दुसऱ्या बाजूला आयुष, गावदेवी खार्डी. कौसानी खाडीमध्ये आजचा 9वा सामना आहे. सेकंड राऊंड मधील लास्ट मॅच आणि ती मॅच झाली की आपण ड्रॉ देखील करणार आहोत. स्पीड अप प्लीज. वेळ जास्त घेता तुम्ही पिसवली. कॅप्टन लक्षात घ्या. वारंवार आम्ही वेळे संदर्भात तुम्हाला सूचना करत आहोत आणि लास्ट ओव्हर मध्ये सागरकडे ती जबाबदारी आहे. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती. विघ्नेश आपण पाहतोय इव्हिनिंग सेशन मध्ये. VIP डाईस वरती मॅच देखील तितकीच महत्वपूर्ण आहे आणि प्रेक्षक तुला मोठ्या संख्येने पाहायला मिळतील. क्रीडांगणाच्या सभोवताली गावदेवी क्रीडांगण उंबरडे इव्हिनिंग सेशन मध्ये चर्चेत राहतं. सागर स्वीप करायचा होता, खोलात बॉल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग ऍक्शन मध्ये स्ट्रायकिंग एंडला थ्रो केलाय. एक धाव तर आपल्याला सहजरित्या पाहायला मिळते आणि सिंगल ने धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतो तो 39. 50 धावा पाहिजेत आणि त्यासाठीचा प्रयत्न जीत किरण दोघेही
करण्याचा प्रयत्न करतील. मागचे 7 बॉल एकही बाउंड्री आली नाही. धावसंख्या थोडी मंदावलेली आहे, कमी गतीने पुढे चालली आहे. फुल टॉस होता, स्विंग करायचा होता ऑन साईडला, बट नाही जमलं बॅटरलाही. बॅटवरती झाला नाही, बॉल आलाच नाही. लेग बायचा सिग्नल आलाय आणि इथे अंपायरने आता टीव्ही अंपायरची मदत घेतली डिसिजन देण्यासाठी. अंपायर रिव्ह्यू, टीव्ही अंपायर चेक करतील एक्झॅक्ट बॉल कुठे अटेम्प्ट करण्यात आला बॅटर कडून. जतीन भुयाळ जे टीव्ही अंपायर आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी, डिपिंग फुल टॉस. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो किरम जेव्हा अटेम्प्ट करत होता बॉल खाली येत होता. येस, थाय लेवलला होता. लेग स्टंपला बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आला, मिसफील्ड झाली आहे, निघून गेलाय बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकार आला आणि टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 44. लॉफ्ट करायचा होता मात्र इम्पॅक्ट नाही. लेग स्टंपचा बाहेर बॉल निघत होता, ते सांगितलं सुदीप अंबावणे सरांनी. लेग बाईज एक धाव इथे येते आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतो 45. बॉल बाकेत आणि 2. 50 पर्यंत तो प्रयत्न होता किरण जीतचा, ते सध्या तरी त्या दिशेने वाटचाल करत आहेत. कार्डिज आणि कौसा, पुन्हा शेवटचा कॉल आहे तुम्हाला. टॉस बॉक्स मध्ये रेडी राहा आपण प्लीज. आदरणीय बुधाजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. उडवलाय, मात्रेने पहिला मारलाय, षटकार. प्रेक्षक त्या ठिकाणी जे काम करत आहेत त्यांचा एक्झॅक्ट बॉल लागला असता वाचले ते देखील सीमारेषेच्या बाहेर. 45. इथे पूल करण्यात आला बॉलला. थोडासा फिल्डर पुढे आला, अगोदर मागे थांबला, डबलला चान्स घेतला, थ्रो स्ट्रायकिंग एटला किरण येतोय, बॉल येतोय. धावा 2 पूर्ण करण्यात आला. डाव पहिला संपला. जीजी स्पोर्ट्स वाकणचा धावसंख्या बनली ती 53 धावा आणि 54 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. ते बॅटिंग करत असताना आता वीर बजरंग पिसवली समोर. इट्स अ टॉस बॉक्स. या आपण रोशनचे संधी सरांकडे वळूयात. नाणेफेकीचा कौलच्या ठिकाणी केला जाईल. बुधाजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस कंप्लीट झाला आणि तो कौसाच्या बाजूने लागलेला. यस, काय डिसिजन आपला पेंडिंग ठेवला. चला वाकण प्लीज उतरा लगेच, वेळ नाही आपल्याकडे. आणि तुमचा जो एक्स्ट्रा प्लेअर नाहीये 12वा खेळाडू, त्यामुळे 2 रनची पॅनल्टी तुम्हाला आहे. ते आपण जेव्हा पिसवली संघ बॅटिंग करण्यासाठी उतरेल 1 ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर त्यांच्या धावसंख्येमध्ये 2 धावा ऍड करणार आहोत. मंडळी आजचा दुसरा दिवस आहे, उद्या तिसरा दिवस असलेल्या स्पर्धेचा उद्या यायला विसरू नका. फर्स्ट मॅच मध्ये दहिसरच्या अगेन्स्ट उंबारली योगेश भोईर यांचा संघ असेल. सेकंड मॅच मध्ये वीर बजरंग शिरडोन आणि दिवा. थर्ड मॅच मध्ये नारिवली आणि देसाई रवी. फोर्थ मॅच मध्ये खंबालपडा बी आणि मोठा गाव. फिफ्थ मॅच मध्ये गोळवली बी आणि मोठी देसाई. तर सिक्स्थ मॅच मध्ये नागाव आणि वडवली बी. अशा उद्याही लढती आहेत, उद्याही यायला विसरू नका. उद्या तिसरा दिवस आहे या स्पर्धेचा
अंतिम दिवसामध्ये तर मात्र तुम्हाला इथे लाईव्ह ऑर्केस्ट्रा देखील एन्जॉय करता येईल. जरूर या बेधून देऊन नाचण्यासाठी. आवाज रायगडचे टायगर अजयजी गायकवाड आणि महाराष्ट्राची लोकप्रिय रॉक सिंगर सपना पाटील यांचा जरूर तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आवाज महाराष्ट्राचा विश्वनाथजी भंडारी यांच्याकडून पारितोषिक आहे 3 चौकारांसाठी 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं आणि 3 धावा धावून काढल्या तरी 200. विकेट हॅट्रिकला देखील नाही फलंदाजांसाठी पारितोषिक आहे. येस वाखांचे पुरस्कर्ते बानाशेठ गायकर यांच्याकडून विकेट हॅट्रिकला गोलंदाजांना 1000 आहेत आणि प्रत्येक कॅचसाठी त्या फिल्डरला 200 रुपयांचं कॅश प्राइज देखील दिलं जाईल. बानाशेठ गायकर जे पुरस्कर्ते आहेत वाखणचे त्यांच्याकडून वाखणला हे पारितोषिक असेल. पुढच्या दोन्ही टीम्स तयार राहा. मंचासमोर येऊन थांबा आपण प्लीज. कौसा आणि खार्डी दोन्ही संघांना सूचना आहेत. त्याचबरोबर आदरणीय नरेश शेठ भोईर यांच्याकडून 3 चौकारांसाठी आणि 3 षटकारांसाठी लागोपाठचा 1000 रुपयांचा पारितोषिक दिलं जाईल. आणि नरेश शेठ भोईर आपण उपस्थित असाल तर आपण मंचावर द्या. पिसवलीचे नामवंत पुरस्कर्ते विकेट हॅट्रिकला बानाशेठ गायकर यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि कॅच साठी प्रत्येक 200 रुपयांचं कॅश प्राइज. चला वळत मॅचच्या दिशेने. टार्गेट 54 आहे. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. पहिला बॉल जीत भोईर. आघाडीला स्वयंला आपण पाहतात. स्वयं पाटील आणि साहिल पाटील. ओ व्हेरी फास्ट बॉल हवेत खेळलाय. एक्स्ट्रा वरतून बॉलला काढलाय. डीप मध्ये चाललाय बॉल. थोडासा आउटफील्ड मध्ये स्लो. चांगली फिल्डिंग झाली. त्यानंतर उचलून थ्रो करतायत. 2 धावा. कल्पेशजी ठाकूर खार्डीगाव यांचे आगमन झालंय. सुस्वागतम. 2 खातं उघडलंय. दोन्ही यंगस्टर आहेत. जीत भोईरचा अनुभव दुसऱ्या बाजूला आहे. ही मॅच तशीच जाणार आहे पुढे. 54 धावांचा चेस आहे. सहसा वाखणी सामना सोडणार नाही. तर पिसवलीची यंग ब्रिगेड त्यांची एनर्जी दाखवणाऱ्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग स्वयंने केली होती. उडवलाय बॉल. सध्या हवेत आहे. मिड ऑफ आला. मिड ऑनचा फिल्डर मात्र ट्राय करायला पाहिजे होतं लॉंग ऑफने. पूर्णपणे दोघांचं चुकलं या ठिकाणी. डीप मध्ये लॉंग ऑफला उमेश होता. कॉल त्याने द्यायला पाहिजे होतं. मिड ऑनला जो फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला निशांत, कॉल त्याने दिला होता. उमेश थांबला. कॅच ड्रॉप झाली आहे. जीत नाराज आणि फ्रस्ट्रेशन पाहिजेच होतं कारण पूर्णपणे चुकी आहे. कॅच डीप मधल्या फिल्डरची होती. क्रिकेट हेच सांगतंय कारण तुम्ही समोरून येत आहे. तुम्हाला सोप्या पद्धतीने तुम्ही कॅच पकडू शकत होते. स्वयंला जीवनदान मिळते आणि हा जो फलंदाज आहे त्याने मागच्या मॅच मध्ये करून दाखवलेला आहे. लॉफ्ट केला. आता लॉंग ऑफला उमेश येतोय. चुकीला माफी नाही. आता या वेळेला गवसल्या उमेशच्या कॅचने 4 वरती डाव संपला. स्वयं बाद. थँक्यू डीजे. भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाखनला पहिला ब्रेक थ्रू मिळतोय. स्वयंची विकेट आली. विश्वनाथ शेठ भोईर यांच्याकडून सापाडचे 1000 रुपयांचं 1000 रुपयांचा पारितोषिक आहे. वाखणच्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक साठी
4 ला पहिली विकेट आली. जीतला आपण पाहत आहोत. उडवलाय डीप मध्ये फिल्डर पाहतोय, पाहतच राहील. संजयचा बॅट मधून सुपर सिक्सर. असा फटका पाहायला मिळाला. लास्ट मॅच मध्ये ते अशीच सुरुवात त्याने केली होती गोळीच्या अगेन्स्ट. कमी गतीने टाकलं या वेळेला. अटेम्प्ट करत असताना बॉल थोडासा बॅटच्या आत लागला. मिड विकेट मध्ये आपल्याला ऋषी पाहायला मिळतोय. थ्रो केलाय त्याने सिंगलने. धावसंख्या 11 या आकड्यावरती सध्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल आणि बाकी आहे. स्लाइस केल्या बॉलला चांगला फटका पाहायला मिळाला. ऑप्शनचा बाहेर बॉल निघत होता. 4 ने पॉवर प्लेला एंड करताय. धावा 17, एक गडी बाद. या आणि पुढच्या मॅच मध्ये ड्रिंक्स ब्रेक होणार नाही. महत्वपूर्ण सूचना. अत्यावश्यक असेल तरच पाणी दिलं जाईल. सतरा धावा झालेल्या. 54च्या चेसमध्ये जबरदस्त स्टार्ट भेटली होती पिसवलीला. स्वयंची विकेट देखील पडली. मात्र संजयने आल्याबरोबर अटॅक केला आणि जशी स्ट्राईक भेटली होती साईला त्याच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे. कल्याण डोंबिवली क्रिकेट सध्याच्या घडीला आपण पाहतोय कोणत्याही संघाला धूळ चारण्याची धमक ठेवतोय, ताकद ठेवतोय आणि ते प्रत्येक संघामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळालं. याही स्पर्धेमध्ये कालच्या मॅचच्या शेवटपर्यंत जात असताना आपण बघितलं. आजही बऱ्याचशा मॅचेस शेवटपर्यंत गेलेल्या आहेत. मला आजचा पहिला सामना आठवला जिथे बोपरने शेवटच्या बॉलवरती सामना जिंकला. शिळगाव आणि वाडेकर देखील तसाच सामना आपण बघितला. आफ्टर फर्स्ट ओव्हर 17 for 1 उमेश भोईर. एक्स्ट्रा कव्हर मध्ये मोठी गॅप. संजयचा क्लास. बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार. एक पाऊल जरूर पुढे आला आणि देन पहा फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये. अंडरआर्म क्रिकेट फार मोठ्या प्रमाणावरती खेळतो आणि त्याचा फायदा डेफिनेटली त्याला होतोय कारण जे काही फटके त्याच्या बॅटमधून येतात. फ्लॅट गेला होता. एक्स्ट्रा कव्हर खाली होतं आणि थेट बाउंड्री रोप वरती बॉल. षटकाराने धावसंख्या 23 वरती पोहोचली. 31 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. पुढे आलाय फुल लेन. पुन्हा 30 गॅप. त्याच गॅप मध्ये बॉल चाललाय. स्वीपर कव्हरने धाव ठोकले. डबलला चान्स. थ्रो येतोय. अगोदर कोण आलाय. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. आता ट्रिपलला चान्स घेतली जाते आणि पाहता पाहता 3 धावा देखील. आता तिसरी असेल की नसेल हा देखील प्रश्नचिन्ह, पण त्या अगोदर नसेल ना तिसरी. अंपायर सांगतात आपल्याला. सेकंड साठीच बॅटर रन आउट. बाद. चार धावांचे योगदान साहिल या मॅच मध्ये. एक चौकार जबरदस्त आला पण त्यानंतर त्याची विकेट पडलेली आहे. 2 विकेट आता पडल्या. सुजितची मैदानाच्या आतमध्ये एंट्री होती. संजय आणि सुजित ही जोडी लास्ट मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. हाच तो क्षण जेव्हा आपल्याला रनआउटची विकेट पाहायला मिळाली. उमेश आता जसा बॉल आला त्याने अगोदर बॉलला सोडून दिलं स्टंपच्या दिशेने. जर हाताने लावण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये बॅट त्याची ड्रॅग त्याने ओढलीच होती आणि ती पॉपिंग क्रीज मध्ये देखील येणार होती. 24 ला विकेट आली आहे दुसरी.
बॅकफुटला थांबलाय, कट करतात फक्त सिंगल इथे पुढे जाण्यास. आणि अर्थातच नॉन स्ट्रायकिंग एंडचा जो बॅटर होता सुजित, त्याला निमंत्रण होतं स्ट्रायकिंग एंड येण्यासाठी. सिंगल सोबत स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 25 धावा धावफलकावरती आहेत. आणि विचार केला तर 15 बॉलचा खेळ बाकी आणि 15 बॉलमध्ये या मॅचमध्ये 29 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या वीर बजरंग पिसवलीला. वाकणच्या अगेन्स्ट पिसवली हा सामना सध्या सुरू आहे. चेस करत असताना पिसवली. इव्हिनिंग सेशन आहे. समोर घनदाट झाडी, मागे कॉन्क्रीटचं जंगल आहे तर पुढे झाडांचं जंगल आहे. या क्रीडांगणामध्ये सध्या आपण मध्यांतरी आहोत. लेफ्टी आला त्यामुळे ऑनसाईडला सध्या तरी आपण पाहतोय 3 फिल्डर सेट केलेत. एक्स्ट्रा कोर्सो लॉंग ऑफ उडवलाय, खरा बॉल लॉंग ऑफ लावेत होता. ऋषी येतोय पहिला बाउन्स वरती, कव्हर थ्रो करेल, 1 धाव. सध्या तरी या डावाला स्लो केलं बॅटर्सने. या मॅच मध्ये सध्या तर रिस्क घेतली जात नाही कारण या अगोदरच्या 2 विकेट पडलेल्या आहेत. त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो कुठेतरी पडलेला दिसतोय बॅटिंग ऑर्डर मध्ये. स्कोर कार्ड वरती 26 धावा आहेत, 2 विकेट पडले. 14 बॉल मध्ये 28 धावांची अजूनही गरज आहे बॅटिंग करत असताना वीर बजरंग पिसवलीला. फुल लेंथ आहे, लॉंग ऑफला पुन्हा ड्राईव्ह केला आणि संजय आणि सुजित मध्ये ऑलरेडी काहीतरी ठरलेलं आहे. पॅव्हलियन म्हणते धावा घ्यायला पाहिजेत, अटॅक करायला पाहिजे, पण सध्या जी दोघांमध्ये चर्चा झाली आणि कॅल्क्युलेटिंग क्रिकेट हे फार गरजेचं असतं. तुम्हाला कोणत्या बॉलरला टार्गेट करायचं, कोणत्या बॉलरच्या अगेन्स्ट थोडं शांत खेळायचं, कोणता बॉलर काय टाकतोय, तुझ्या अगेन्स्ट काय टाकणार आहे, पुढच्या बॉलवरती तुला काय करायचं आहे, या सर्व गोष्टी मैदानाच्या आतमध्ये दोघं ठरवतात. मात्र सूत्र हलवण्याची ताकद पॅव्हलियन देखील ठेवतं. तिकडे देखील उर्वरित 9 फिल्डर असतात, त्यांची चर्चा सुरू असते आणि क्रिकेटचा खेळ असाच पुढे जात राहतो. 13 बॉल 27. उमेशचा शेवटचा बॉल आहे. लॉफ्ट केलाय, मिस टायमिंग, मिड विकेट, स्क्वेअर लेग, दोन्ही फिल्डर आलेत. अटेम्प्ट चांगला होता, कॅच ड्रॉप झाली आहे. बॉलला आतमध्ये ढकललंय त्यांनी, थ्रो केला जाईल. धाव फक्त आपण पाहतोय तर एकच पूर्ण करण्यात आलेली आहे आणि 2 षटकांचा खेळ आता समजा ड्रिंकचा सिग्नल आला. सो एक्स्ट्रा प्लेअर लवकरात लवकर पाणी घेऊन जा, वेळ नाही आमच्याकडे जास्त. पुन्हा एकदा आपण हा जो फटका खेळला होता सुजित तो पाहूयात. ऑन साईडला उडवलं होतं बॉलला, मिड विकेट, स्क्वेअर लेग, दोन्ही फिल्डरच्या वेगाने आलोय. आय थिंक निशांतने अटेम्प्ट केलं होतं आणि त्याच्या हाताला बॉल लागला पूर्ण हवेत असतानाच आणि त्यांनी आतमध्ये ढकलून दिलंय. बॉटम हँडला नाही तर फोर आर्म्सला बॉल लागला. 2 धावा येत आहेत आणि ओव्हरऑल एकच धावाली शेवटच्या बॉलवरती. आता बॉल बाकी आहेत 12 धावा पाहिजे 26. हा एकच आले, येस 28 झाले आणि 12-26 बाकी आहेत. वा, बऱ्याच वेळेला असं घडतं विघ्नेश मॅचच्या आतमध्ये. आता त्याने बघितली बॅट कोणाची आणली मी त्या वाक्यांच्या बॅटरची बॅट होती पण त्याला फक्त पाणी घेऊन जायचं होतं. बॅट घेऊन जाणे फॉर्मॅलिटी असते, हरकत नाही. मॅचचं प्रेशर असतं आणि आपण मॅच मध्ये असतो. फिल्डर देखील आउटफील्ड मध्ये जेव्हा आपल्याला डीप मध्ये फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतात, त्यांचं बाहेर तितकंसं लक्ष नसतं. मैदानाच्या आतमध्ये काय सुरू आहे, आपल्याला काय करायचं आहे, आपल्या टीमची प्लॅनिंग काय, गोलंदाज काय करतोय, फलंदाज कसा खेळणार आहे, या सर्व गोष्टींकडे त्यांचं लक्ष असतं आणि फोकस फक्त मॅचवरती असतं. तुम्ही एका ठिकाणी जेव्हा एकाच वेळेला फोकस कराल तेव्हाच तुम्ही त्या दिशेने यशस्वी वाटचाल करू शकता. कौसाला विनंती आहे, टॉस तुम्ही जिंकलेला, डिसिजन आमच्यापर्यंत आला नाही. फिल्डिंग त्यांनी घेतली, खाडी तुम्हाला बॅटिंग करायचं आहे. दोन्ही टीम्स मंचा समोर येऊन थांबा प्लीज. 12-26. निशांत पहिला बॉल, 12 बॉल मध्ये 26 पाहिजे. स्ट्रायकिंग एंडला सुजित. ओ कमी गतीने फुल टॉसच होता. स्ट्रायकिंग एंडला चान्स. डायरेक्ट हिटला. जीतचा जर डायरेक्ट हिट झाला असतं तर संजयला पॅव्हलियन मध्ये जावं लागलं असतं. क्षणभरात होत्याचं नव्हतं झालं असतं. क्रिकेटमध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि वेळ बदलवण्यासाठी चांगला खेळच तुम्हाला करावा लागतो. फुल लेंथ बॉल, निशांत राऊंड विकेटने आपल्याला पाहायला मिळाला. मागचा बॉल जो आहे फुल टॉस होता, डोळ्यांसमोर दिसणारा बॉल बॅटवरती आला कसं नाही. सुजित चर्चा करतोय मात्र त्यामध्ये संजयने धाव ठोकली होती, तो आलाच नव्हता. त्या अगोदर डायरेक्ट हिट देखील जीतने केलं. झालं असतं तर संजय गेला असता आता पॅव्हलियन मध्ये. तो आतमध्ये म्हणजे अजूनही अशा पल्लवीत आहेत. 11 बॉल 25.
सेट बॅटर आहे संजय, स्ट्रायकिंग एंडला इम्पॉर्टंट आहे षटक. कमी गती आतमधली कडा घेतली, फाईन लेगला बॉल चालला, पहिली धाव, डबलला चान्स घेतील का, नाही घेतली. फिल्डिंग चांगली झाली आहे, बॉल तितकासा लांब गेला नव्हता. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय पुढे चाललाय. 30 धावा धावफलकावरती आहे. 10 बॉल 24 पाहिजेत. एक मोठा फटका तर पाहिजेत. 15-16 लास्ट ओव्हर मध्ये चान्स घेऊ शकतात ते. 10 बॉल 24 धावांची गरज या मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या वीर बजरंग पिसवलीला जीजी स्पोर्ट्स वाकण बानाशेठ गायकर यांनी पॅक केलेला संघ आहे. विकेट अटॅकला 2000 त्यांच्याकडून आहेत. प्रत्येक कॅच साठी 200चं कॅश प्राइज आहे त्यांच्या प्लेयर्सला. विश्वनाथजी भंडारी यांच्याकडून देखील 3 षटकारांना 500, 3 चौकारांना 500 आहेत. पूल करायचा होता, बॅटचा हात लागला, डबलला चान्स नाही घेणार ऋषी डीप मध्ये. आणि ज्या पद्धतीने दोन्ही बॅटर धावलेले आहेत, सिंगल 31 वरती धावसंख्या, 9 बॉल 23 धावांची अजूनही गरज आहे. आता चान्स घ्यावीच लागणार आहे, हीच ती वेळ आहे. इथून मॅच टर्न करतोय निशांत. हळूहळू का होईना मॅचचा टोन तो सेट करत चाललाय वाकणच्या बाजूने. जे कटर्स वापरतोय त्यामुळे कमी गतीने बॉल काही येतात, काही वेगाने टाकतोय, त्यामुळे बॉलला अटेम्प्ट करत असताना टायमिंग मागच्या काही बॉल फटक्यांमध्ये आपल्याला दोन्ही बॅटर्स कडून पाहायला मिळालं नाही. 9 बॉल 23. वेगाने टाकलाय, लाईन खराब, फेकून दिल्या बॉलला संजयचा बॅट मधून षटकार. डीजे सचिन यांचे आगमन झाले, सुस्वागतम. षटकाराने संजयने पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलंय पिसवलीला. आज जो संजयने मागच्या मॅच मध्ये देखील जबरदस्त खेळ केला होता. 24 धावांची इनिंग त्याची आपण बघितली होती. आताही या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर त्याच्या बॅट मधून 23 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. 8 बॉलचा खेळ बाकी. अजून या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर गरज आहे ती 17 धावांची. निशांत, कमी गती, मिडल ऑफ द ब्लेड, निघालाय बॉल, स्क्वेअर लेग हवाई यात्रेसाठी. दुसरा षटकार. नरेश भोईर साहेब यांच्याकडून पारितोषिक आहे. तिसरा आला तर 1000 रुपयांचं पारितोषिक देखील मिळेल. आणि या मॅच मध्ये सध्या तरी बॉल बाकी आहेत, 7 धावा पाहिजेत त्या 11. 2 षटकारांनी मॅच फिरली आहे. मॅचचा टोन सेट करणारी बॉलिंग अगोदर निशांत कडून, आता बॅटिंग संजय कडून. तिसरा वेगाने टाकला, लॉफ्ट केले, लॉंग ऑनला पहिला बाउन्स, थांबलाय किरण. डबलला चान्स घेतली, आता दुसरी धाव होतीये पूर्ण. 45 वरती 3 षटकांचा खेळ संपला. वीर बजरंग पिसवली 6 बॉल मध्ये पाहिजेत 9 धावा. महत्वपूर्ण सूचना करतोय, मंचाच्या उजव्या बाजूला जे कौसाचे प्लेयर आहेत आणि प्रेक्षक प्लीज थोडं मागे या, कारण एखादा क्लोज डिसिजन असेल बाउंड्री लाईन. मडवी तुम्ही या, निल्सन मडवी या, कारण जेव्हा मग कॅमेऱ्यामध्ये जे क्षण कैद नाही झाले तर आपल्याला डिसिजन देता येणार नाही. क्लिअर एव्हिडन्स पाहिजे तर तुम्हाला मागे यावं लागेल. थँक्यू कौसा टीम अँड ऑल ऑडियन्स. विकेट जास्त पडलेत आता सेकंड इनिंग मध्ये, 2 विकेट पडलेले आहेत. मागच्या इनिंग मध्ये 1च विकेट होती. सो धावसंख्येचं कंपल्शन आहे. 9 धावा तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये विजयासाठी बनवाव्याच लागणार आहे. जे 2 षटकार आले मात्र इथे दोन्ही खराब बॉल होते. लेग स्टंपचा बाहेरचा वेगवान लोअर फुल टॉस टाकला आणि तिकडे थांबून डिस्पॅच केलं होतं बॉलला संजयने. त्या 2 षटकारांनी मॅच फिरली आहे. 6 बॉल 9 मॅच फिरली म्हणजे काय तर मोमेंटम त्यांच्याकडे. मॅच अजूनही संपलेली नाही. वाकणचा कलर येलो आणि येलो कलर म्हणजे ऑस्ट्रेलियन कलर. शेवटपर्यंत कधी सामना न सोडणारा कलर आहे. टीम आहे आणि ऋषी बोरने ते करून देखील बऱ्याच वेळेला दाखवलेलं आहे. हा तसाच सामना असेल का पाहूयात. सुजितकडे स्ट्राईक आहे, संजय सध्या तरी ऑफ स्ट्राईक.
6 बॉलमध्ये 9 बनवायचे आहेत. लेफ्टीसाठी ऑन साईडला 3 आहेत. ओ अराउंड द लेग बोल्ड. मॅच संपली नाही, कुठेही जाऊ नका. 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावा पाहिजे त्या 9. एक बोल्डची विकेट आली आता. 5 बॉल मध्ये अजूनही जर आपण बघितलं तर धावा बनवायचा त्या 9. मला आठवतोय लास्ट वर जिकडे संजयने जी दुसरी धाव घेतलेली आहे ती चांगली होती की नव्हती, येणारी वेळ आपल्याला सांगून देईल. आदरणीय विश्वनाथजी भोईर साहेब यांच्याकडून ओव्हर हॅट्रिकला देखील 1,000 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाईल. ऑलरेडी भानाशेठ गायकर यांच्याकडून 2,000 आहेत. वाकण वाकण प्लीज, वेळेकडे लक्ष असू द्या. कमॉन जीत दादा प्लीज. 5 बॉल मध्ये अजूनही 9 धावांची गरज आहे. जबरदस्त सामना आहे. ऋषीने पहिल्याच बॉलवरती विकेट काढले. नवीन बॅटर विवेक इन. 5 बॉल मध्ये 9 धावा बनतील का, सध्या तरी हा प्रश्न पडलाय. इव्हिनिंग सेशन आहे, सूर्य अस्ताला चाललेला आहे. पाच बॉल 9. बॅकवर्ड स्क्वेअर लेग फिल्डर आहे आता विवेक साठी. ऋषी ओव्हर द विकेट नेत आहेत. फिरवलाय, मागून टाकलाय, बॉल पडलाय, वळतोय, विकेट किपर कडे आलाय. मी अगोदरच म्हणालोय लास्ट ओव्हर मध्ये ज्या 2 धावा घेतलेल्या संजयने त्या चांगल्या होत्या की नव्हत्या. 1 धाव घेऊन स्वतःकडे स्ट्राईक ठेवू शकत होता. क्रिकेटमध्ये प्लॅनिंग तुम्हाला करावी लागते आणि ती प्लॅनिंग करून तुम्हाला इम्प्लिमेंटही करावी लागते. क्षणभरात तुम्हाला डिसिजन घ्यायचे असतात. वेळ गेली की हुकुमाचे एक्के देखील वाया जातात. 4 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. ऋषी पुन्हा फिरवलाय, पुन्हा बॉल बाहेर निघालाय. आता नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटरी सांगतोय वाईड आहे आणि अंपायरने देखील सांगितले वाईड आहे. धावसंख्या सध्या 1 धावेने पोहोचली पुढे. 46 बॉल बाकी, 4 धावा पाहिजेत 8. विवेक चान्स घेत आहे मोठ्या फटक्यासाठी. ऋषीने आतापर्यंत 2 आउट कटर टाकले होते. 4 बॉल 8. पुन्हा टाकला, एज घेऊन शॉर्ट थर्डला बॉल चाललाय. 1 धाव पाहिजे होती, स्ट्राईक पाहिजे होती, ती संजयला मिळाली आहे. सिंगलने धावसंख्या 47. बॉल बाकी आहे 3 धावा पाहिजेत 7. विकेट जास्त पडल्यात, 7 धावा पूर्णपणे तुम्हाला बनवाव्याच लागतील. भावेश दादा गायकर यांच्याकडून वाखण्याने हा सामना जिंकला तर 2,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. भरघोस पारितोषिक लागलेल्या दोन्ही बाजूला. मात्र हा सामना कोणाचा असेल. बसलेले प्रेक्षक उभे राहिलेले आहेत आणि क्रिकेटचा परमोच्च आनंद त्यांना घेता येतोय. याचा पूर्णपणे श्रेय जाईल पिंट्या शेठ पाटील, अधिक शेठ पाटील, कुशल शिशा स्पोर्ट्स सापाडला. सापाड चषक 2025 आयोजन. 3 बॉल मध्ये धावा पाहिजेत 7. ऑनलाईन जवळपास 2,000 प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. वा, हे यशस्वी आयोजन आहे आणि याचं पूर्ण श्रेय जात आहे. थँक्यू सो मच पिंट्या शेठ पाटील, अधिक शेठ पाटील. क्रीडा रसिकांसाठी तुम्ही ही क्रिकेटची मेजवानी घेऊन आलेत आणि या मॅच मध्ये सध्या दोन्ही संघ संघर्ष करत असताना पिसवले. एका बाजूला संजय, दुसऱ्या बाजूला वाखनचा ऋषी आहे. 3 बॉल 7 पाहिजेत. फुल लेंथ बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आला. डबलला चान्स. स्ट्रायकिंग एंडला थ्रो जर आला ॲक्युरेट, रनआउटची देखील चान्स असेल. जीतने ट्राय केलं होतं. धावा 2 पूर्ण झालेल्या आहेत. मॅच आता शेवटच्या बॉल पर्यंत जरी गेली तरी पिसवली असेल त्या मॅच मध्ये. 2 बॉल 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी 5 बनवाव्याच लागतील. त्याचं कारण विकेट जास्त पडलेल्या आहेत. 2 बॉल 5. इंटरेस्टिंग हा सामना आहे. एक धाव महत्वपूर्ण आहे. ऋषी आत्मविश्वासाने बॉलिंग करतोय, संजयने करून दाखवलंय. सेट बॅटर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आहे. थोडासा दमलेला, दम खातोय. 5 धावा जर आल्या तर मॅच त्याची असेल आणि नाही थांबणार मग पॅबलन मध्ये पिसवली त्याला जरूर डोक्यावरती उचलतील. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त 24 धावांची स्फोटक इनिंग त्याच्याकडून आपण बघितली होती. बऱ्याच वेळेला आपण पाहतो धावा येत असल्या की मॅच आपण थांबवत नाही. ही मॅच थोडीशी थांबलेली आहे. हा मोमेंटम कोणाकडे जाईल. मला आठवतोय तो सामना जिथे रिषभ पंतने ऍक्टिंग करून हॅमस्ट्रिंगमुळे असं दाखवलं होतं आणि मॅच थांबून तिथून त्यानंतर साऊथ आफ्रिकेच्या अगेन्स्ट ती मॅच गेली आणि भारताने तो सामना जिंकला होता. विश्वकप T20 हा जो सामना आहे. प्लीज येस, आम्ही समजू शकतो मॅच क्लोज आहे पण वेळ जास्त घेऊ नका प्लीज. दोन्ही टीम्स वाकण आणि पिसवली. 2 बॉल 5 पाहिजेत.
लॉंग ऑन सेट आहे, मिड विकेट सेट आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सेट आहे, फाईन लेग आहात, थर्ड मॅन आहात, पॉइंट आहात, एक्स्ट्रा कव्हर आहात, लॉंग ऑफ सर कवा पॉइंट. 2 बॉल 5. ओ उडवायचा होता, नाही जमलं इथे. पडलाय बॉल, राईट झालाय, डॉट आलाय. मॅच शेवटच्या बॉल वरती, चौकाराने नाही जमणार, षटकारच तुम्हाला मारावा लागणार आहे. 1 बॉल 5 धावांची गरज आहे. ऋषीने मॅचला खेचलंय, मोमेंटम शिफ्ट झालंय का, मॅच थांबवली, तिचा फायदा काय झालाय. जेव्हा लास्ट ओव्हर मध्ये लास्ट बॉल वरती 2 धावा घेतलेल्या, सुरुवातीच्या बॉल वरती धावा आल्या नाही या षटकाचा. संजय उभा आहे, थोडासा जखमी आहे, मात्र पाहूयात. मागचा बॉल जरूर लागलाय त्याला, थोडासा झिंजीने आलेल्या पोटाला, मात्र हा शेवटचा बॉल आहे. आता जर षटकार आला तर त्या झिंजीने तो देखील विसरणार आहे त्या आनंदामध्ये. लढताना झालेल्या जखमा विजयानंतर मिरवल्या जातात, त्या देखील अभिमानाने. पाहूयात काय घडणार. ऑन साइडला 4 फील्डर आता सेट करण्यात येत आहेत. क्लोज एन्काउंटर, हाय व्होल्टेज मॅच आहे, वेळ जास्त चाललाय, प्लीज मॅचचा रिदम तोडू नका आपण दोन्ही टीम्स. सिली पॉइंट, सिली बिडॉनला देखील एक फील्डर आलेला आहे. ऑन साइडला 4 आहेत. लॉंग लेग, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. 1 बॉल 5 धावा. ओहो, खोला टाकलाय आणि ऋषीने हा सामना जिंकून दिला. जीजी स्पोर्ट्स भावेश 11 वाकणला हार्दिक हार्दिक अभिनंदन. पण काय बॅटिंग एकदा संजय साडे देखील जोरदार टाळा, जबरदस्त त्याची बॅटिंग राहिली, मात्र शेवटच्या षटकामध्ये नाही जमलं. त्या 2 धावा मला त्या आठवतात. लास्ट ओव्हर, थर्ड ओव्हर मध्ये शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक घेतली असती, 6 बॉल होते तुझ्याकडे, 9 धावा तेव्हा जरूर होत्या त्या. तिकडून मॅचला पलटवण्याची ताकद होती, शेवटला जरूर स्ट्रायकिंग एंडला आला, पण तेव्हा मॅच थोडी निसटली होती आणि ऋषीने हा सामना जिंकून दिला लास्ट ओव्हर मध्ये. 21 धावा त्याने बनवल्या बॅटिंग करत असताना, आणि लास्ट ओव्हर मध्ये धावा देखील डिफेंड करत असताना तो ठरलाय सामनावीर. खार्डी उतरा लगेच.